श्री स्वामी समर्थ. पहा, आज रविवार आहे आणि जरा आज उशिराच उठले कारण की मुलांना सुट्ट्या वगैरे आहेत. पेपर नाही अजून संपलेले, पण आज रविवार आहे तर जरा उशिरा उठले. काल खूप बॅक पेन होत होतं, तर संध्याकाळी आले हॉस्पिटलमध्ये जाऊन. आणि बॅक पेन होत होतं म्हणजे पाठीमध्ये एवढी चमक भरली होती की खाली बसताना उठताना आणि खाली झोपले तरी एवढं दुखत होतं की विचारूच नका. मग संध्याकाळी डॉक्टरकडे गेले, की इंजेक्शन वगैरे घेतलं. तर डॉक्टर म्हटले की शिरेवरती शीर चढली पाठीची, त्याच्यामुळे होतंय तसं. तर डॉक्टरांनी इंजेक्शन वगैरे दिलं आणि रात्री गोळ्या वगैरे खाल्ल्या तर जरा आराम पडला. तर पहा, आता सकाळी आज रविवारी काही मुलांना लवकर उठवलं नाही, म्हटलं थोड्या वेळ झोपून द्यावं, नंतर मग दुपारी पुन्हा अभ्यासच करायचा आहे. तर म्हटलं उठले, म्हटलं आता चहा वगैरे करावा आणि मग नंतर मग आपल्या रोजच्या कामाला तर सुरुवात करावीच लागणार आहे. तर सकाळी काल दूध वगैरे फ्रीजला मी संध्याकाळी झोपताना ठेवलं नाही, तर दूध पण खराब झालं. तर म्हटलं दीदीला आत्ता पटकन जाऊन दुकानातनं दूध घेऊन ये चहामध्ये टाकण्यासाठी. काल थोडंसं लक्ष नाही दिलं, तर दूध खराब झालं. त्यांनी कोणीच फ्रीजमध्ये दूध वगैरे ठेवलं नाही, ते तसंच किचन ओट्यावरती राहिलं. तर काल संध्याकाळी स्वयंपाक आमच्या दिदी आणि त्यांनी दोघांनी मिळून फक्त खिचडी भात वगैरे केला, तर मी काही केलं नाही. त्या दोघांनी मिळून खिचडी भात वगैरे बनवला आणि तोच खाल्ला संध्याकाळी, तर बाकीचं काही जास्त बनवलं नाही. तर म्हटलं मग आता रात्री खिचडी भातच खाल्ले, तर आता चांगलं भाजी चपाती डाळ भात वगैरे करावा. तर चहा पिते आणि मग पटकन स्वयंपाक वगैरे करून घेते. तर संध्याकाळी मी स्वामींच्या मठात जाणार आहे. आमच्या इथे गुरुचरित्राचं पारायण चालू आहे, तर म्हटलं संध्याकाळी तिकडे जाऊन स्वामींचं दर्शन वगैरे घ्यावं. मला काही पारायणाला बसायला जमलं नाही. एकदा बसणार आहे मी, पण इच्छा आहे गुरुचरित्राचं पारायण करायची. पण आता या मुलांच्या शाळेने वगैरे जमत नाही, कारण की आमच्या पिलूची शाळा सकाळी असते, त्याच्यामुळे मग सकाळी जाणं शक्य होत नाही. तर म्हटलं आता पारायण तिथे चालू आहे, तर निदान कमीत कमी आरतीला तरी संध्याकाळी जाऊन यावं आणि स्वामींचं दर्शन घ्यावं. तर पहा, संध्याकाळी तुम्हाला मी स्वामींचं दर्शन देते माझ्या ब्लॉगमधलं. हे पहा, काल परवा डीमार्ट मधनं उडद्याची डाळ आणली होती. तर म्हटलं उडद्याच्या डाळीचे पापड करण्यासाठी. तर पहा, 2 किलो डाळ आहे ही. म्हटलं आता ती दळण्यासाठी द्यावा. तर पहा, 2 किलो डाळीसाठी मी फक्त पावशेरच मुगाची डाळ टाकली आहे, कारण की मुगाची डाळ जास्त झाली तर पापड कडक होतात. तर बघा, मुगाची डाळ एकदम थोडी टाकली आहे. तर म्हटलं आज रविवार आहे, तर डाळ वगैरे दळून आणून ठेवते, म्हणजे एकदा दळून आणून ठेवली की मग ती कधी पापड करण्यासाठी मळता येईल. समर्थ श्री स्वामी 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 समर्थ श्री नको पाहू उखलुनी मनीचे हित कुज सारे वरद म्हणाराऊ उत्तीर्ण मृत्युर्मोक्षीयमामृतात् ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुक्मीव वन्दनान् मृत्युर्मोक्षीयमामृतात् ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुक्मीव वन्दनान् पुष्टिवर्धनम् उर्वारुक्मीव वन्दनान् मृत्युर्मोक्षीयमामृतात् ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुक्मीव वन्दनान् मृत्युर्मोक्षीयमामृतात् ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुक्मीव वन्दनान् मृत्युर्मोक्षीयमामृतात्
आत्ताच स्वामींच्या मठात जाऊन आले. तर सकाळीच तुम्हाला म्हटलं होतं की आमच्या इथे गुरुचरित्राचं पारायण चालू आहे. तर संध्याकाळी 6 वाजता मी आरतीसाठी जाणार आहे. तर पहा, संध्याकाळी 6 वाजता आरतीला गेले होते मी. आरती वगैरे करून आले. छान वाटलं आरतीला वगैरे गेल्यावरती. पारायणाला कमीत कमी मी म्हणते हे आमचा पिल्लू दादा चहा आणि बिस्किट खातोय. तर स्वयंपाकाला अजून टाइम आहे, त्याच्यामुळे त्याला भूक लागली. आणि दीदीचाही अभ्यास चालू आहे, तिचे पेपर अजून झालेले नाही आहेत. तर पहा, पिल्लूचं टी व्ही पाहणं आणि चहा पिणं, अजून त्याचा निम्मा अभ्यास राहिलेला आहे. त्याला दुपारपासून म्हणते की आज अभ्यास कर अभ्यास कर, पण त्याचा अजून काही केलाय पण राहिलंय ना अजून. किती राहिलंय? थोडासा. मग थोडासा का होईना पण राहिलंय ना. दीदी बघ, दीदीचा पूर्ण अभ्यास होत आलाय. दीदी झाला तुझा अभ्यास? नाही. कोणता पेपर आहे उद्या? सायन्स. हे पहा, टीव्ही, एक जण अभ्यास करते, एक जण फक्त टाइमपास, खाणं पिणं, टीव्ही आणि टाइमपास. कोणती भाजी करायची पिल्लू मग आज? नॉनव्हेज. दीदी तुला? पनीर. तुला चिकन मटन? चिकन मटन बघितले. पहा, एकाला चिकन मटन खायचंय, एकाला पनीर खायचंय. पण मी दोन्हीपैकी एकही भाजी करणार नाही. मी वेगळीच तिसरीच भाजी बनवणार आहे. पाहिलं मी काय बनवते ते. तर एकाला खायचं होतं चिकन, एकाला खायचं होतं पनीर. तर पहा, त्यांच्या पप्पांनी जाऊन लगेच एकासाठी चिकन आणि एकासाठी पनीर आणलंय. तर आता एकासाठी पनीर भुर्जी बनवते आणि एकासाठी चिकनची भाजी बनवते. मी तर आज फक्त बेसन आणि भाकरच बनवणार होते. पण पहा, दोघांच्याही आवडीचे 2 पदार्थ आलेले आहेत. तर आज कंटाळा केला होता, म्हटलं आज फक्त ह्यांना बेसन आणि चपातीच खाऊ घालायची. यांच्या आवडीचं काही आज मटण पनीर वगैरे काही आणायचं नाहीये. तर पहा, पण त्यांच्या पप्पांनी लगेच जाऊन आणलं आणि आता जाऊन आणलंय म्हटलं ते बनवणं भागच आहे मला. पहा, छान अशी दीदीच्या आवडीची पनीर भुर्जी केली. आणि दादाला चिकन खायचं होतं तर छान चिकन खरडा बनवला. आणि नंतर आमच्या त्यांना बिर्याणी खायची होती तर बिर्याणीही बनवली. तर पहा, आज विचार केला होता की फक्त बेसन आणि 2 भाकरी करायच्या. पण जे विचार करतो ते कधी होतच नाही. आणि आज पनीरची भाजी, चिकन खरडा आणि बिर्याणी केली. जेवण वगैरे केलं आणि जरा टेरेसला आलो. तर भांडे वगैरे, किचन ओटा वगैरे आवरून ठेवला आणि म्हटलं जरा वरती जाऊन 2-3 चक्रा मारून याव्यात. आणि पिल्लूही आलाय आमचा खाली, त्याचा हे थोडासा अभ्यास राहिलाय. म्हटलं जरा त्याचे प्रश्न उत्तरे लन वगैरे घ्यावं वरती फेऱ्या मारता मारता. तर पहा, संध्याकाळचा व्ह्यू किती छान दिसतोय. हवा पण छान मस्त सुटली आहे. तर हा होता माझा आजचा डेली ब्लॉग. जर तुम्हाला माझा डेली ब्लॉग आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब, शेअर, लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. भेटूया पुन्हा उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये.